आम्ही आलोत वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये विरारला रांगोळी काढण्यासाठी। रांगोळीसाठी 2 दिवस दिलेले आहेत आणि आजचा दुसरा दिवस। आम्ही दुसऱ्या दिवशी आलेत। सर्वांच्याच अर्ध्यापेक्षा जास्त रांगोळ्या झाल्यात आणि सर्वांनी खूप सुंदर सुंदर रांगोळ्या घेतल्यात, काढल्यात। स्वच्छता हा एकच विषय असल्यामुळे काय सुचत नव्हतं काय करावं आणि सर्वांनी वेगवेगळे विषय घेतलेत छान छान। बराच विचार केल्यानंतर एक विषय सुचला आणि कंटाळून एक स्केच केलं आणि रांगोळीला आता सुरुवात करत आहेत। कुपोषित वाटतोय मोबाईल मध्ये। पोट बघ किती मोठं, जय सारखं मोठं पोट। जयतला बसव आणि काढ इथे। रांगोळीसाठी बरेच जणांनी झेरॉक्स पण वापरलेत। आम्हाला पण झेरॉक्स काढायचा होता पण तेवढा वेळ नव्हता। पण झेरॉक्सपेक्षा ब्राऊन पेपर या ऑरेंज पेपरवर स्केचिंग करून रांगोळी करणे ही एक वेगळी मजा आहे। कारण की झेरॉक्स आपल्याला रेडीमेड मिळतं आणि ह्याच्यात कसं थोडंसं आपल्याला आपलं क्रिएशन टाकता येतं त्याच्यामुळे, आणि हा पेपर रफ पण असतो त्याच्यामुळे अधिक मस्त कलर बसतात। हे बघा बऱ्याच जणांच्या रांगोळ्या झाल्यात आणि आमची आत्ताशी सुरुवात झाली आहे। आमच्याकडे खूप कमी वेळ आहे त्याच्यामुळे आम्हाला कमी वेळामध्ये जास्त इफेक्ट काढायचा आहे। बघूया आता कशी होते रांगोळी आणि तुम्ही पण नक्की सांगा तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली ते। किती पिकली सर्च केलं नाही। मी नेहमीच नख काढलाय, राखीला नख नाही येत या। डोकं बघ काला काला लागलाय डोक्याला। मला तर 2:01 झालेले आहेत रात्रीचे। आम्ही आलेलो 8 वाजता रांगोळी स्टार्ट केली आणि आत्ता माझी रांगोळी कंप्लीट झालेली आहे। मागे बघू शकता सगळेजण गेलेत आणि आम्हीच आहेत। तर माझी रांगोळी दाखवते मी तुम्हाला। मोबाईलमध्ये भारी वाटते रांगोळी। बॉर्डरचं काम शेवटचं। हा प्लॅस्टिक राक्षस आहे, तो पृथ्वीला खात आहे असं मी माझ्या रांगोळीमध्ये दाखवलेलं आहे। अशी ही माझी स्वच्छतेची रांगोळी आहे। महत्त्व जर जाणले नाही तर उद्याच्या भारताचे भविष्य काय? गणेश सालियन। आर्टिस्ट गणेश सालियन यांची रांगोळी। पोटामध्ये कचरा आणि बॅकग्राऊंडला आहेत गाय, मासे, मूक जनावर, पशु पक्षी यांना या प्लॅस्टिकचा त्रास होतोय। तसाच त्रास आता हा मानवजातीला सुद्धा होतोय त्याच्यामुळे पोटामध्ये प्लॅस्टिक दाखवलेलं आहे आणि खरोखर आपल्या पोटामध्ये प्लॅस्टिक जातोय आणि कॅन्सरसारखे भयंकर आजार माणसाला होत आहेत तर ह्या प्लॅस्टिकमुळे। तर हा प्लॅस्टिक रूपी राक्षस आपल्याला लवकरात लवकर म्हणजे घालवला पाहिजे, त्याचा वापर कमी केला पाहिजे, तरच आपली पृथ्वी वाचू शकेल, मानवजात वाचू शकेल, निसर्ग वाचू शकेल असं या रांगोळीमध्ये दाखवलं आहे। रांगोळ्या झाल्यात, आता मी सर्व रांगोळ्या दाखवते तुम्हाला कशा आहेत आणि कशा वाटल्या ते नक्की सांगा रांगोळी। आणि अशा रांगोळीच्या संदर्भातल्या व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येते आणि पुन्हाही घेऊन येईन। तर आता हे महानगरपालिकेचं रांगोळीचं प्रदर्शन आहे, कॉम्पिटिशन आहे इथे। आम्ही कॉम्पिटिशनसाठी नाही आले, आम्ही असंच चाललेलं आहे। सर्वजण गेलेले आहेत आणि आम्ही रांगोळी काढतोय। तर आमची पण रांगोळी कशी झाली ते नक्की सांगा। तर मी दाखवते तुम्हाला सर्व रांगोळ्या। खूप छान रांगोळ्या काढल्या, छोट्या मुलांनी सुद्धा मस्त अशा रांगोळ्या काढल्यात आणि वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये हे प्रदर्शन चालूच राहणार आहे, तर तुम्ही नक्की बघायला या रांगोळ्या। स्वच्छ अंगण, प्रसन्न ठेवू वातावरण, वैताली करमरकर।
रंजल्या गांजल्यांमध्ये शोधून ईश्वराला मानवतेचा मार्ग दाखवला समाजाला. 2025 मधली पृथ्वी आणि 2050 मधली पृथ्वी ही. झाडे लावाल तर श्वास घ्याल. समुद्रातील प्रत्येक मासा धोक्यात आहे. स्वच्छतेविषयी प्रत्येक कृती देई आरोग्यदायी गती. एक कदम स्वच्छता की ओर. सर्व विषय स्वच्छतेचाच आहे, त्याच्यामुळे सर्व स्वच्छतेच्याच रांगोळ्या आहेत. पण एकच विषय असून पण किती वेगवेगळ्या पद्धतीने रांगोळ्या काढल्या आहेत. खरंच सुंदर वाटत. ही छोट्या मुलीने केली आहे. आणि ते मोदीजी स्वच्छ भारत मिशन, त्यांनी स्वच्छतेसाठी खूप महान कार्य केलं आहे. सध्या मागे पण बऱ्याच गाडगे महाराजांनी अशा बऱ्याच जणांनी केल्यात, गांधीजींनी. पण आता सध्या मोदीजी करत आहेत. गाडगे महाराजांचं घडलं आहे. आणि ही रांगोळी एकजुटीचा नारा करूया स्वच्छ भारत. छोट्या मुलांनी काढलेत. छोट्या मुलांनी ते पुन्हा एकदा गाडगे महाराज, वसई विरार शहर महानगरपालिका. वारली पेंटिंग स्वच्छतेमध्ये. ही माझी रांगोळी आहे. पूर्ण नाही झाले, पूर्ण झाल्यावर दाखवते. एक कदम स्वच्छता की ओर. स्वच्छता दूत. याचं स्लोगन काय टाकलंय? स्लोगन नाही, याला रांगोळीमधूनच समजते म्हणून स्लोगन नाही. इकडे खूप सारे स्लोगन टाकलेत, त्याचे अर्धे याच्यात टाकलेत वाटतं. स्वयंपाकघरातील भाज्या. मोर. व्हिडिओ स्टॉप करून बघा. ते मासा आणि प्लॅस्टिकमध्ये अटकलेले सर्व प्राणी. मोठ्यांनी केलेल्या चुकांना तू आता माफ कर देवा. पुन्हा समजू आम्ही निसर्गाला, आम्हाला एक संधी दे देवा. छान आहे. आणि ही एक छोटी रांगोळी. स्वच्छता जिथे ईश्वराचा वास तिथे. एक गाय आहे, गाईच्या पोटात प्लॅस्टिक जाते, कचरा जेव्हा ती खाते ते त्याच्यावर. शहराला हवे असेल निरोगी भविष्य चुकवलं ह्यांनी तर पावली करावी लागेल शहर स्वच्छ. लेट झालं, ट्रेन पकडायची होती म्हणून यांनी भविष्याच्या जागी भविष्य टाकले. स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 सिंपलमध्ये छान केलंय. कूडा कचरा झाडूने स्वच्छ करता येतील, परंतु अस्वच्छ मनाचे काय. मस्त आहे स्लोगन. 18 पगड जातीचे स्वच्छता हेच कर्म. भारतीय संविधानाचा स्वच्छता हाच धर्म. गांधीजी. नमस्कार, मी गणेश सालियन, रांगोळी कलाकार. ॲक्च्युली मी जुचंद्र गावात राहतो आणि वसई विरार शहरामध्ये पहिल्यांदाच हे रांगोळी प्रदर्शन भरलेलं आहे. आपले महानगरपालिकेने हे अत्यंत चांगल्या प्रकारचं रांगोळी प्रदर्शन भरवलेलं आहे. या प्रदर्शनाचा मुख्य उद्दिष्ट असं आहे की आपण स्वच्छतेकडे जास्त लक्ष द्यावं किंवा स्वच्छतेचं महत्त्व काय आहे लोकांपर्यंत पोहोचावं या उद्देशाने ही स्पर्धा भरवण्यात आली होती. आणि त्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं. ॲक्च्युली पार्टिसिपेट करण्याचं कारण म्हणजे की मला पाहायचं होतं की नक्कीच आपल्या वसई विरार शहरामध्ये जे यंगस्टर आहेत, जे लहान मुलं आहेत, ते स्वच्छतेबद्दल किती जागरूक आहेत. आणि या रांगोळ्या पाहून असं वाटते की खरंच आपल्या वसई विरार शहर हे स्वच्छतेमध्ये अग्रेसर आहेत. त्याच्यामुळे स्वच्छता अजून लोकांपर्यंत कशी पोहोचावी, स्वच्छतेचे महत्त्व कसे पटवून देता यावे यासाठी
भरपूर कलाकारांनी यामध्ये सहभाग घेतला. त्याच्यामुळे मी धन्यवाद देतो की अशा प्रकारचा उपक्रम वारंवार होत राहावे आणि लोकांपर्यंत सामाजिक संदेश रांगोळीच्या थ्रूने देण्यात यावे. आणि खूप छान अरेंजमेंट होती. म्हणजे इथे कलाकारांचा नाश्त्यापासून कलाकारांची चहा पाण्याची व्यवस्था सगळं खूप अत्यंत जोखमीने पार पडलेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी हँडल केलेलं आहे. प्रत्येक कलाकारांना पर्सनली त्यांनी गाईड केलेलं आहे, जे अरेंजर होते त्यांनी. तर खूप छान वाटलं असं प्रदर्शनामध्ये पार्टिसिपेट करून आणि मला आनंद आहे की मी या प्रदर्शनाचा किंवा या स्पर्धेचा भाग आहे. धन्यवाद. नमस्कार, मी वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये रांगोळीसाठी पार्टिसिपेट केले. तर इकडे येऊन असं समजलं की सगळ्यांनी खूप मस्त आणि सुंदर अशा रांगोळ्या काढल्यात आणि मेन म्हणजे एकच विषय आहे स्वच्छता, तरी पण त्याच्यावर सगळ्यांनी वेगवेगळ्या अशा रांगोळ्या काढल्यात आणि खूप सुंदर इकडे अरेंजमेंट आहे सगळ्याची. म्हणजे रांगोळीला आम्हाला सर्वांनी चौकोन आखून, म्हणजे इकडचे जे व्यवस्था करणार आहेत त्यांनी आम्हाला चौकोन आखून दिले आणि त्याच्यामध्ये आम्ही रांगोळ्या काढलेल्या आहेत. आणि प्रत्येक रांगोळीसाठी इथे बल्बची योजना केलेली आहे. त्याच्यामुळे रांगोळी काढायला आम्हाला अधिक उजेड मिळतो आणि रांगोळी सुद्धा सुंदर दिसते. तर खूप चांगली व्यवस्था आहे, मला खूप आवडली. आणि या स्वच्छता हा एकच विषय आहे, पण तरी पण खूप चांगल्या रांगोळी काढायला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे सर्व कलाकारांनी. आणि तुम्ही पण नक्की बघायला आणि खरंच खूप चांगलं अरेंजमेंट आहे. नाश्ता पण आम्हाला मिळाला आणि चहा वेळेवर देत होते आणि पाणी सुद्धा. तर खूप चांगली व्यवस्था इथे महानगरपालिकेने केलेली आहे. धन्यवाद.